पहिले किती झाले ते 4, 6 4 10. आता किती राहिले 6. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनष्णा, तितिक्षा. ही 12 पोरं मायेची मारली का माणसाला बोध नावाचा मुलगा होतो. आणि तो बोध नावाचा मुलगा मला निवृत्तीनाथाच्या कृपेने झाला. आणि मग मला हरिपाठ नावाचा 4था मुलगा झाला. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग हरिपाठातल्या 16व्या नंबरचा आहे. ज्याची बुद्धी हरीच्या शरणावर स्थिर झाली तो हरी बुद्धी टाळकरी गायक वादक पखवादीन महाराज मंडळी ऐका. सगळ्या ग्रंथात अवघड ग्रंथ हरिपाठ आहे. तुम्हाला पटणारच नाही, ज्ञानेश्वरीच्या 10 पट अवघड ग्रंथ हरिपाठ आहे. आता या गायक वादकांनी हरिपाठाचा ऑर्केस्ट्रा केला. ऑर्केस्ट्रा त्यांच्या बापानं गाण्याच्या चाली लावून हरिपाठ केला होता. मी बोलतो घोडे खातो, तुमच्या पाया पडतो सगळ्यांच्या. हरिपाठाला 27 अभंगाला कधी नाचायचं नाही. 27 अभंग कधी नाचून म्हणायचे नाहीत. आणि 27 अभंग अश्लील चाली लावून म्हणायचे नाहीत. कारण 27 अभंग संप्रदायाचा आत्मा आहे. आत्मा आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये, ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे. हरिपाठ हा ग्रंथ नाहीये, ज्ञानोबाचा आत्मा आहे. कसा म्हणावा सांगू. देवाची द्वारी भक्षण भरी
खाली मुखे मला हे ना हे उभे राहिले पाहिजेत असं भजन करायचं. सात्विक प्रवृत्ती होते का नाही. आपले हरिपाठ म्हणजे पिसळलं कुत्रं आपला हरिपाठ सारखाच. आमटीचा वास आला का हरिपाठ पळाला. आमटीच्या वासाव हरिपाठ आहे. करू नका पण करायचं ते चांगलं करा. करू नका. आयुष्यात तुम्हाला चांगलं वागायचं नाही ना वागू नका पण चांगलं वागणाऱ्याला संपू नका. तुम्ही धर्माला मानत नाही ना मानू नका पण धर्माची भांडणं लावून तुमचे फायदे करून घेऊ नका. तुम्हाला जमत नाही ती गोष्ट करू नका पण तुम्ही 3 गोष्टीला धोका देऊ नका. संप्रदायाला धोका देऊ नका, धर्माला धोका देऊ नका आणि संस्कृतीला धोका देऊ नका. तुम्ही काही करा पण या 3ला कधी हात लावू नका. एक धर्माला लावू नका, एक संस्कृतीला लावू नका आणि एक संप्रदायाला लावू नका. तुम्हाला काय उत घालायचं तो घाला. तुम्ही त्याच्यासाठी जन्माला येलेत. तुम्हाला काय करायचं ते करा पण धर्म नावाचं भांडवल तुम्ही करू नका आणि संत नावाचं भांडवल तुम्ही करू नका. लोकांना काय घेणार नाही. काळ वाईट येणार आहे, काळ वाईट येणार आहे. ज्याची बुद्धी हरीच्या चरणावर स्थिर झाली तो नर दुर्लभ आहे. पण इथं जाणकार वारकरी ऐका म्हणून हरिपाठातला एकच शब्द आहे हरी बुद्धी जपे. आता बोला बरं का नीट. हरी बुद्धी जपे, हरी बुद्धी जपे. पुढं याचा अर्थ आयुष्यात कळला का. लावून देऊ का पटकन. जो नर दुर्लभ त्याची हरिबुद्धी जप. ज्याची हरिबुद्धी जप तो नर दुर्लभ. जो नर दुर्लभ आहे पण हरिबुद्धी जप असलच असं नाही पण ज्याची हरिबुद्धी जप आहे तो नर दुर्लभ आहे. माऊलीची भाषा आहे ती. तुम्ही खो विचार करता का याचा. हरिपाठ हे काय आता हे लहान आले पोरं कोणाकडे शिकायला. ते ज्यांच्याकडे शिकायला त्यांना सांगून ठेवतो यांना 12वा अध्याय 15वा अध्याय शिकू नका. गीता बिता शिकू नका. यांना पहिला हरिपाठ शिकवा. ती गीता राहू दे. तू कृष्ण ना अर्जुन पाहिजे. हे संस्था काढणारी इतकी भावला देत मन 12वा मन 15वा वाजव. ते काढत 2-4 दिवस कळ काढित. 12वाई तूच म्हण, 15वाई तूच म्हण. आरती तुझ्या बायकोला करायला माई पीठी दे. अरे 31 वर्ष गेले आमची याच्यात महाराज. आता हे वडी पोरं सांभाळायचे ना एवढंच एखादा महाराज होणार आहे. बाकीचे भाकरीवारी सांभाळायचे. आता पार तळतळी ती महाराज. माणूस वाक्यात सांगतो तुम्हाला संप्रदाय रक्तात असावा लागतो. आता एवढंच याचं पाहून त्यानं करायचं त्याचं पाहून यानं करायचं. आमच्यासारख्यानं बोललं का ते म्हणते तुम्ही जळा त्या आवन बावन काढा. लोकांनी इंदुरीकरचा बाबाटा केला आणि फायदा बाकी त्यांचा झालाय. लोक म्हणते इंदुरीकरला पैसे घेतो बा. माझ्या नंतरचे 70,000 गेले मी अजून वाड्यालाच खेकडू धरतोय. माझ्या नंतर बाबा तयार झाले ते 80,000 गेले. मी अजून मला येळभर 80 होईल. 3 करून बोबाटा दिला इंदुरीकरचा करून माल छापलाय दुसऱ्याने आणि लांडगा नाव केलंय इंदुरीकर. अरे आम्ही कष्ट किती करतोय याचा विचार करा. आज 6 तास बोलायचंय. 800, 700, 800 किलोमीटर रोज फिरायचंय. 42 डिग्री तापमानात 3 काढले हो मार्च मध्ये एप्रिल मध्ये. आणि काय फक्त आपली माणसं वाया गेली ती बदलली पाहिजे. याच्यापेक्षा काय आहे. आता उलटा अशा तरुण पोराला सगळ्यांनी साथ दिली पाहिजे. उमेदीचा माणूस आहे आणि उमेदीच्या वयामध्ये जर माणसं चांगलं करीत असतील तर त्यांना स्फूर्ती देणं आपलं काय. एवढा चांगल्या घराण्यातला पोरगा एवढा मोठा फोकस करतोय आपण जगायला काय हरकत आहे.
बरं चांगलं म्हणायला काय पैसे लागत? चांगलं आहे मग हे का हे का हे काय अहो 250 रुपये कधी झाले? ज्याची बुद्धी स्थिर आहे तो नर दुर्लभ आहे, आणि जो नर दुर्लभ आहे वाचेचे सुलभ रामकृष्ण. रामकृष्ण नामे देशमुखांचा परिवाराचं पिढीजात असलेले पराक्रम उपकार, त्यांच्या पाठीमागे त्यांची काका, सगळ्यांचा परिवार, आणि या सगळ्या परिवाराला उदंड आयुष्य लाभावा हीच परमेश्वराची प्रार्थना. आता हे गावांमध्ये तुम्हाला जे श्रीमंत माणसं दिसतात ना, यांचे कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून श्रीमंत आहेत. यांच्या जर सगळ्या बँकेच्या नोटिसा वाचल्या तर बँकेचा शिपाई यांच्यापेक्षा श्रीमंत आहे. पण यांचं झाकून जातं, मोठ्याचं झाकून जातं. त्यांचा ट्रॅक्टर बँकेनं नेला तर ते म्हणत्या पाहुण्याचं नांगरा गेलाय. पाहुणाच भाड्याच्या घरात राहतो, ज्याच्या का मुताऱ्या नांगरीतो का चाललंय, आंधळ दळीत आहे, कुत्रपीठ खात आहे. कलियुग आहे. कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला दात नाही. टीव्ही मध्ये एक म्हातारी आहे, तिला दात नाही, ती म्हणते हे मला पोषण देतय. मी म्हणतो देव दे, पण तू लावी ते कुठं हा प्रश्न आहे ना. चाललंय. या जगात जो खरा बोलल तो सकाळपर्यंत दिसणार सुद्धा नाही, आणि जो बुटाची पॉलिश करेल तोच चांगला जगेल. तुमचं काय मत आहे? त्याचे सगळ्याच्या रोज फळं खाणारा माणूस आहे मी. रोज रोज मायाभोवती रोज लफडय. रोज मी आयुष्य गेलं माझं लफड्यात. फक्त एकच गुण आहे माझा, खरं बोलतो आणि त्याची फळं भोगितो. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि गुण हा एकच. या जगात जो खरा बोलाल हे 96 कुळी खानदान रक्त आहे. हे 96 कुळी खानदान रक्त आहे, आणि हे छत्रपतीचं रक्त आहे. याला बुटाची पॉलिश करायची सवय, बुटात साठून जगायची सवय नाही. आणि याला सगळं विकायची सवय आहे, स्वाभिमान विकायची सवय नाही. हे दरिद्री रक्त नाही आहे. याला वाकायची सवय, मोडायची सवय नाही. आणि तुम्ही माणसं माझ्यासमोर जी बसलीत ना, ही फक्त तुम्ही मेली नाही म्हणून जिवंत आहेत, नाही तर मेलेलीच माणसं तुम्ही.
तुम्ही आता माझ्या पुढे एवढे रंगले, आता एखादा आमदार खासदार आला चालले त्याच्या मागे, इंदुरीकर गेला उडत. म्हणजे तुम्ही भिकार लोक आहेत ना. लाचार समाज जेव्हा तयार होतो तेव्हा विशिष्ट वर्ग श्रीमंत होतो. डोकं काम देते तुमचं. अजून 5 मिनिटं काय सुधारायचं नाही तुम्हाला. हे अंगातली ताकद जपून वापरा. याच्यावर तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला ना. 1, 2 खिशातला पैसा जपून वापरा. लक्ष्मी चंचल आहे आणि पैसे ते ठेवून दे. आणि पैसा नसल्यावर काय होतं, महिला पुरुष हे मी सांगायची गरज नाही. ऐका. पैसा नसल्यावर काय होतंय नीट ऐका. 1.5 वर्षापूर्वीच चित्र आहे मला. आपल्या बापाला कोरोना झाला तर कोणी रुपया नाही दिला रे, रुपया नाही दिला. मेला आपला बाप. काही झालं तर तो आपला काही झालं तर तो आपला बाप होता, पण गेला आपला बाप. नवरा बायको दोघांनाही कोरोना, तिकडे नका शिजू. नवरा बायको दोघांनाही कोरोना झाला. 2 खाटा शेजारी मांडल्या. एक खाट कधी रिकामी झाली, एका खाटाला कळली नाही. नवरा गेला, बायकोला कळलं नाही. बायको गेली, नवऱ्याला कळलं नाही. आणि दोघंही गेले तर एकुलता एक मुलगा पाणी पाजायला आला नाही. बापाच्या दशकरीला स्वतःची मुलगी नव्हती. महाराज, गाय मेली तर पुरली जाते, बैल मेला तर पुरला जातो. त्याच्यापेक्षा वाईट माणसं जाळलीत. 13व्याची 13 ताट मांडली. महाराज, कुत्र्याला खालात नैवेद्य, पण माणसाने खाले नाहीत. नाही, ज्याला कोरोना झाला त्याच्या गाईचं दूध सुद्धा लोकांनी डेअरीला घेतलं नाही. ज्याला कोरोना झाला त्याला दळणं दिलं नाही, दळणं. आणि ज्याला कोरोना झाला त्याच्या घराभोवती काट्या टाकल्या लोकांनी, काट्या. पैसे, एक वाक्य सांगू तुम्हाला, सर्वसामान्य माणसाची आजच्या समाजात कवडीची किंमत नाही. तुमचं काय मत आहे? काय किंमत आहे आपली या समाजात? 2 शेळ्या, 2 बकरं, 1-2 गाया, नवरा बायकोन पोरग, एवढा ज्याचा परपंच आहे, त्याची काय किंमत आहे आज? 2 मिनिटं चिंतन करा ना, काय किंमत आहे तुमची समाजात? 2-3 गाय आहे, 10 लिटर दूध आहे, 2-3 एकर जमीन आहे, 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे, आणि नवरा बायको आहे, खाऊन पिऊन सुखी आहे. तुमची काय किंमत आहे समाजात? या पैशानं या जगात 3 गोष्टी ज्याच्याकडे आहेत तो माणूस काही करू शकतो. 1 सत्ता, 2 पैसा आणि 3 संस्था. खिशातला पैसा जपून वापरा. याच्यावर तुमचं काय मत आहे? कशातही पैसे. मुलीच्या लग्नाला फटाके 80,000चे, नवरदेव बाहेर. कशाला पैसे घालतात? कशाला पैसे? लग्नाला फटाके 80,000चे, बोगस पैसे येतात. फेटे बांधा. काय खर्च आहे? तुम्ही शालू घेतला लग्नात? घेतला ना 20,000चा? काहीच वाटलं नाही का घेताना? किती वेळा नेसली गे तू? घे बरं पांडुरंगा शपथ, किती वेळा नेसली? एकदा. अगं त्या 20,000च्या जर तो साड्या घेतल्या असत्या ना, तुला शेवटची साडी सुद्धा त्याच्यातलीच काम आली असते. पण घेतला 20,000चा शालू, आकलीच नाही ना. मुलीच्या आता तर लग्न बंद, लग्नांमध्ये हळदी इतका खर्च लागणार आहे सध्या. हळद, रात्री हळद लावती भूतांची अवलाद आपली. आणि हळदीला स्पेशल डान्सर नवरीची आई आहे. दरिद्री पुरीच्या हळदीत नाचती. नाचणार इथं 2-3 जणी. आता तर मी हळद सोडून दिली, आता मेहंदी आणली. मेहंदी लग्नात मेहंदीचा सेपरेट कार्यक्रम आहे. आता 1 लाख रुपये मेहंदीला खर्च आहे, 10 रुपयाला नळकंड येते. अगं बादलीत मेहंदी खालो, नवरीच बादलीत बसव ना, काय आला मेहंदी लावी? येड्याचा बाजार सगळा. आणि त्या नव्या नवरीची मेकअप जरा कमी करीत जा. त्या नवरदेवाला दुसऱ्या दिवशी ओळखू येईना पोर. त्याच्या जवळून गेली तो म्हणला, मला वाटलं कलवरी आहो. काय तर काय त्या इथवर मेहंदी,
नवरी पहा बरं का, इथवर मेहंदी, इथवर हिरव्या बांगड्या, इथल्या फटीत चमकी, इथं चमकी, इथं चमकी, या खाल्ल्या खाचा चमकी, इथं चमकी, इथं कलर, इथं कलर, केसाला असा फुगा, एक बट गालावर,